कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर हा हातोडाने छान तयार केले. त्याला लोखंड सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. तुम्ही पूजा केली ती आज पार्वती माता शिवाय शिव पार्वती पूजा केली ती पार्वतीचा 5वा कळस आहे. घागरी आहेत अशा 5 ठिकाणी 5 घागरी आहेत. नंतर बघा आणि 5व्या घागरीवरती शिव पार्वती म्हणते ती पूजा करायची, पायामध्ये पूजा करायची. शंखाच्या कळ्या बनवल्या म्हणून आपल्या घरातले देवारातले शंख वाजतात, झाडावरच्या कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. म्हणून शंखाने संशय घ्यायचा नसतो. शंख वाजतात, कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. इथे ब्रह्मदेव आहे, पलीकडे ना सूर्यदेव आहेत, नंतर दर्शन घ्या. म्हणून ब्रह्मदेव आहे, सूर्यदेव आहे. म्हणून याच मंदिराला मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे. म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिण चालते. नंतर संपूर्ण प्रदक्षिण घालायची, पलीकडे सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचं. त्याला वरून प्रदक्षिण चालते मंदिराला, खाली उतरू नका. मंदिराच्या वरच प्रदक्षिण घ्या आणि सूर्यदेवाचं दर्शन घ्या. ही पूर्व दिशा आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे, डोक्यावरती 12 राशी आहे. 12 राशी सूर्याभोवती फिरतात. म्हणून सूर्यदेवाला 12 राशींचा राजा म्हणतात. म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं. ग्रह पिढ्या जाते. शनी, राहू, मंगळ, केतू 12 ग्रह सूर्यदेव शांत करतात. हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला जो सूर्यपत्नी आहे त्याला संध्या छाया म्हणतात. म्हणून सूर्यपासून कोणती कुंजपुत्र कर्ण, कर्णांचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा धनुर्विद्येला परशुराम होते. म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत, परशुराम भूमी, सह्यागिरी, सह्याद्री म्हणतात. आणि परशुराम पांडवांना सांगितलं होतं 6वा कर्ण मोठा भाऊ होता. महायुद्धानंतर कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधत होते. मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर जाकमाता देवी ते पाठ होण्यापूर्वीच कोंबडीचे पण